चला वळूयात मॅचकडे। दोन सलामीचे बॅटर्स मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। आजच्या दिवसातील तिसऱ्या दिवसातील ही अंतिम क्वालिफायरची मॅच आपण एनआर बोरपाडा बीच्या विपक्षामध्ये जय वाघोबा लाप अशा दोन संघांच्या माध्यमातून पाहतोय। पहिल्या दिवसाचा विचार केला तर प्रकाश स्मृती धोंडावडवली बी संघ पहिल्या दिवसामध्ये अंतिम विजेता ठरला। दुसऱ्या दिवसाचा विचार केला तर मित स्पोर्ट्स कवाड बी संघ हा दुसऱ्या दिवसाचा अंतिम विजेता आणि सुपर मॅच पाहायला मिळाली होती मित स्पोर्ट्स कवाड बी संघाकडून। आणि तिसरा दिवस पाहायला मिळतोय आणि तिसऱ्या दिवसामध्ये हे दोन संघ आता सध्या मैदानामध्ये लढत आहेत। एक धाव फलकावरती बनवली गेली आणि पहिला चेंडूवरती यश तांदळे गोलंदाजी करत असताना बॉलिंग मध्ये लाईनअप मध्ये थोडेसे चेंजेस पाहायला मिळाले यश तांदळेला पहिलं षटक हाताळण्यामध्ये। गोलंदाजीवरती षटक क्रमांक पहिला आणण्यासाठी यशचा हा पुढचा बॉल अगदी उडवायचा प्रयत्न केलाय। गॅप मध्ये चेंडू आहे आणि त्यानंतर सरळ पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता 4 धावा। आणि चौकाराच्या मदतीने धावा फलकावरती टोटल जोडल्या गेल्या 6। पहिल्या चेंडूवरती 2 धावा आलेल्या आणि त्यानंतर 4 धावा आल्यात आणि टोटल 6 धावा फलकावरती जोडल्या गेल्या। यश तांदळे गोलंदाजीवरती षटक क्रमांक पहिला हाताळताना दोन सलामीचे बॅटर भावेश आणि त्याच्या समवेत पंकजची जोडी आपण मैदानात पाहतोय सध्या। ओ यावेळेस दांडी गोल फलंदाज बाद। बजरंग बलीचा आशीर्वादाने आयोजन दमदार, बजरंग बलीचा आशीर्वादाने आयोजन दमदार। जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर, जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर। विकेट क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर फलंदाज परतले गेले ते मजस भावेश क्लीन बोल्ड झाले। विकेट क्रमांक पहिला माघारी परतले गेले आणि लगेचच क्रमांक 3 वरती नवीन बॅटर आपण पाहतोय आकाशला पंकजच्या समवेत पारी सांभाळण्यासाठी। दोन्ही संघ खूप चांगल्या पद्धतीने आज संपूर्ण दिवसामध्ये चांगले एफर्ट्स घेतले। दोन्ही संघांनी रक्त देण्यात आले त्यांच्या माध्यमातून मागच्याच मॅच मध्ये जर बघितलं गेलं तर जय वाघोबा लाप संघाला खऱ्या अर्थाने सत्व परीक्षा द्यायला लागली होती मैदानामध्ये, कारण की 17 धाब्यांची गरज असताना जो स्ट्रगल पाहिला खूप सारा, पण तिथून ते सावरलेत आणि आता इथून बोरपाडाच्या विपक्षामध्ये हवेत खेळायचा प्रयत्न केला, फार उंचीवर चेंडू आहे आणि त्यानंतर अजून एक विकेट। हा धक्का क्रमांक दुसरा बसताना आणि यश तांदळेला पहिलं षटक देऊन कुठलीच चुकी केली नाही कर्णधाराने, हे सध्या मैदानामध्ये दाखवताना विकेट क्रमांक दुसरा। बजरंग बलीचा आशीर्वादाने आयोजन दमदार, बजरंग बलीचा आशीर्वादाने आयोजन दमदार। जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर। बॉलिंग ऑर्डर मध्ये चेंजेस पाहायला मिळाले आणि त्यांचे चेंजेस कुठेतरी सक्सेसफुल ठरले गेलेत। दरम्यान सन्माननीय स्वप्नीलजी शेलार आणि स्वप्नीलजी पाटील साहेबांचे ते शुभागमन झालं। वेलकम, मी आपणास विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावरती यायचं। वेलकम, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे जय बजरंग चषक 2024 मध्ये। शुभागमन झालं स्वप्नीलजी शेलार आणि स्वप्नीलजी पाटील यांचं, त्यांच्या माध्यमातून या आयोजनाला शुभेच्छा देखील आमच्या दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहिल्या होत्या। धावा फलकावरती जर पाहिला गेला तर टोटल 6 धावा फलकावरती आहेत। चेंडूंचा खेळ समाप्त झालाय टोटल 4 आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा फलकावरती आहेत। चेंडू क्रमांक 5वा प्रगती पथावर आणि 5वा चेंडू घेऊन यश तांदळे तयार होतोय आणि त्याच्या विपक्षामध्ये आता नवीन बॅटर स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळेल तेजस आणि विकेट हॅट्रिक वरती देखील सवार आहेत। टप्पा पडला, आतमध्ये चेंडू आला, त्यानंतर आडव्या पट्टाचा फटका खेळायचा होता, बॉलचा मार्ट पर्यंत पोहोचू शकले नाही आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर निर्धाव चेंडूची समाप्ती पाहायला मिळेल। 5वा क्रमांकाचा चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये आणि त्यानंतर हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केलाय।
दरम्यान स्वप्नीजी शेलार साहेबांच्या माध्यमातून पारितोषिक येत आहे की या दोन्ही संघांच्या माध्यमातून कोणीही हॅट्रिक घेऊ द्या, 500 रुपयाचं कॅश प्राईज. षटक समाप्त झालं आणि षटक समाप्त जसं झालंय लगेच आमच्या व्यासपीठावर जाऊया, तिथे आपण करणार आहोत शाही सन्मान स्वागत सत्कार. धन्यवाद. जाऊयात आपण शाही सन्मान सत्कार सोहळ्याच्या दिशेनं. आपल्या हिंदुस्थानाची परंपरा, आपल्या महाराष्ट्राची परंपरा अतिथी देवो भव आणि त्याचंही काटेकोरपणे पालन या मुख्य व्यासपीठावरून केलं जाईल. आमच्या जय बजरंग स्पोर्ट शेलारच्या सर्व सभासदांचा, सर्व खेळाडूंचा एक शब्द आणि त्या शब्दाला किंवा त्याच्या दुसऱ्या क्षणाला आर्थिक मदत असू द्या, सामाजिक मदत असू द्या किंवा कुठल्याही क्षणात कुठल्याही गोष्टीमध्ये लागणारी मदत दुसऱ्या क्षणाला पोहोचवणाऱ्या व्यक्तिमत्व, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा भिवंडी ग्रामीण अध्यक्ष, आमच्या सर्वांचे लाडके, तरुणांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय निलेशजी गुरव साहेब इथे उपस्थित होत आहेत. मी विनंती करतो आयोजकांना आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय निलेशजी गुरव साहेबांना या मुख्य व्यासपीठावरून आपण शाही सन्मानित करावं. मायेची उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून इथून मात्र सन्मानित करा. तदनंतर मुख्य मान्यवर आमच्या इथे अजून एक उपस्थित होत आहेत. सन्माननीय नितीनजी किणे साहेब इथे उपस्थित होत आहेत. नितीनजी किणे साहेब इथे उपस्थित होत आहेत. त्यांनाही सन्मानित करण्याची विनंती मी आयोजकांना करतोय. व्यासपीठावर उपस्थित श्रीरामजी केणे साहेब इथे उपस्थित होत आहेत. त्यांनाही या मुख्य व्यासपीठावरून सन्मानित करण्याची विनंती मी करणजी वारगडे आणि विशालजी भोईर यांना विनंती करतो. आपल्या शुभ हस्ते त्यांनाही आपण मुख्य व्यासपीठावर आपण सन्मानित करायचं आहे. थँक्यू सो मच. आपण सर्वजण या स्पर्धेला उपस्थित झालात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद तेजस. पुन्हा एकदा मॅचकडे आपण वळत आहोत. बोल तयार. हलक्या गतीने पूल करायचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक पाठीमागे तर तैनात आहेत. एक सिंगल बनवली जाईल आणि फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे आणि दुसरी धाव सक्सेसफुली कंप्लीट केली गेली आणि आज 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढल्या गेल्या. त्यामध्ये टोटल 12 आकड्यावरती पहिला षटक यश तांदळे, दुसऱ्या षटकामध्ये यश डोंगरेला आणलं गेलं आणि आतापर्यंत चेन्नूचा जर विचार केला तर चेन्नू फेकून झाले टोटल 4. येस, गेल्या वर्षीचा आपण जर का विचार केला मोनीजी तर सध्या तरी भिवंडी नगरीमध्ये जी A1 जोडी गाजती आहे किंवा ज्या नावाची चर्चा सातत्याने आपल्याला पाहायला मिळते, आदरणीय सुजित तात्याशेठ पाटील आणि निलेश भाऊ गुरव हे दोघं एकत्रित या स्पर्धेला गेल्या वर्षी त्यांनी भेट दिली होती, पण काही कारणास्तव तात्याशेठ इथे उपस्थित राहू शकले नाही आहेत. पण निलेश दादांचं प्रेम हे सातत्याने ते इथे मात्र दर्शवत आहेत आणि याही वर्षी या स्पर्धेला उपस्थित होत आहेत. एक धाव फळकावरती बनवली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढतीये. धाव फळकावरती टोटल जाऊन पोहोचला गेला 14 आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं चालू असताना पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या, 2 विकेट गमावले गेले. यश तांदळेची एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि दुसऱ्या षटकामध्ये यश डोंगरेने आतापर्यंत धावा खर्च केल्या गेल्यात. त्याने देखील 7च धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट त्यांनी मिळवलेत. आणि आता गोलंदाजीवरती बॉलिंग ट्रॅकवर सुशीलला पाहतोय जो प्रामुख्याने पॉवर प्लेचं षटक हाताळत असतो, पण थोडंसं बॉलिंग ऑर्डरमध्ये चेंजेस केले होते आणि हे चेंजेस तुमच्या समोर आता पाहायला मिळतात. सुशीलला आणलं गेलं तिसरं षटक हाताळण्यासाठी. बॅटिंग ऑर्डर थोडीशी विध्वस्त झाली आहे.
पहिलाच बॉल सुशीलचा टप्पा पडल्यानंतर निघून गेला चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. डॉटच्या स्वरूपात निर्धाव चेंडू आहे आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती स्थगिती पाहतीये 14 आकड्यावरती. क्वालिफायरची मॅच पाहतो त्यामुळे कदाचित मी म्हणेन की या कंडिशन्समध्ये किंवा संध्याकाळचं वातावरण झालंय 30-35 धावा बनवणं गरजेचं आहे. हवेमध्ये आहे चेंडू, क्षेत्ररक्षक फार वेगाने तिकडे पोहोचले आणि तदनंतर जे ड्रॉप देखील केली आणि त्याच दरम्यान 2 धावा फळकावरती बनवल्या गेल्या आणि या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 16 या आकड्यावरती आहेत. षटक क्रमांक 3 चालू असताना 16 धावा फळकावरती आहेत. तिसरा चेंडू टप्पा पडला, पुन्हा एकदा फिरकी घेतली आणि फसवलंय, निघून गेल्या यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. डॉटच्या स्वरूपामध्ये निर्धाव चेंडू. टर्न चांगला आहे गोलंदाजाकडे. टप्पे पण आता नियंत्रणामध्ये ठेवताना दिसतोय. मागच्या षटकामध्ये मागच्याच मॅचमध्ये थोडेसे महागडे ठरले होते त्यामुळे गोलंदाजी ऑर्डरमध्ये थोडेसे चेंजेस करताना आपण पाहिले. कारण की बघा जीवनामध्ये बदल करणं फार गरजेचं असतं आणि ते बदल कधी कधी तुम्हाला यशस्वी देखील करतात आणि सध्या तेच बदल जे केले ते सक्सेसफुली मी म्हणेन की जे प्लॅनिंग आखले होते. म्हणून म्हणतात ना की जीवनात निर्णय कोणताही घ्या, तो निर्णय घेतलेला योग्य असो अयोग्य असू द्या, पण घेतलेला निर्णय योग्य कसा करायचा आपल्या हातामध्ये असतो आणि सध्या NR बोरपाडाचं ते घेतलेले निर्णय योग्य पद्धतीने ठरतायत. माननीय निलेश गुरव साहेब आपल्यातून रजा घेताना इथून मात्र पाहायला मिळत आहेत. धन्यवाद साहेब, आपण आलात. या स्पर्धेची शोभा आपण वाढवली त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार. आहे देवक भला मुलगी वंडी मला आम्हाला सेवक भला जीवन दिवाला स्वप्नीलजी शेलार आणि स्वप्नील पाटील आणि स्वप्नीलजी शेलार यांच्याकडून कुठलीही हॅट्रिक साधली तर रोख रक्कम 500 रुपयाचं रोख पारितोषिक इथून मात्र दोघांकडून 500 म्हणजे 1000 रुपयाचं रोख पारितोषिक. षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक अथवा विकेट हॅट्रिक केली तर स्वप्नील पाटील यांच्याकडून 500 आणि स्वप्नील शेलार यांच्याकडून 500 म्हणजे टोटली 1000 रुपयाचं रोख पारितोषिक.
अ, चला जाऊयात आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने साई सन्मान सत्कार सोहळ्याच्या दिशेनं. मुख्य व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय दिनेश सुरेश वाडगड इथे उपस्थित होत आहेत, ज्यांच्याकडून आपल्याला खेळाडू कक्ष इथे मात्र लाभलाय आणि त्यांचाही शाही सन्मान या मुख्य क्रीडा मंचावरून करण्याची विनंती मी गिरीजी यांना विनंती करतो. आपल्या शुभ हस्ते सन्माननीय दिनेशजी वारगडे साहेबांना आपण मुख्य व्यासपीठावरून सन्मानित करावं. चे सन्माननीय स्वप्नीलजी शेलार साहेब यांना मुख्य व्यासपीठावरून आपण सन्मानित करावं. तदनंतर अगदी वेळात वेळ काढून इथे उपस्थित होत आहेत स्वप्नीलजी पाटील यांनाही आपण मुख्य व्यासपीठावरून सन्मानित करावं ही आयोजकांना आम्ही नम्रतेची विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते स्वप्नीलजी पाटील साहेब यांनाही मुख्य व्यासपीठावरून सन्मानित करावं. थँक्यू. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद तेजस या मैदानावरती आल्यावरती आपण जर बघितलं गेलं ना तर एक सुंदर गोष्ट जी खेळाडूंसाठी बनवली गेली आहे ना ती खेळाडू कक्ष. आणि खरं तर अशा प्रकारचा खेळाडू कक्ष आपण अनेकदा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये पाहत असतो किंवा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जे खेळाडू उंचीवरती बसले असतात आणि तिकडनं स्टेअर्स उतरून जे मैदानामध्ये जातात. आणि असा खेळाडू कक्ष आपल्याला ज्यांच्या माध्यमातून पोहोचवला गेला सन्माननीय आदरणीय दिनेशजी सुरेश वारगडे साहेब यांच्या माध्यमातून त्यांचं खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून शतश आभार. तदनंतर आणि त्या खेळाडू कक्षाला मान्यता वॉटर सप्लाय असं देखील नाव दिलं गेलं. खेळाडू कक्ष म्हणून बनवला गेलं ज्यांच्या माध्यमातून लाभलं गेलं असे गोड व्यक्तिमत्व दिनेशजी वारगडे साहेब हे आपल्या सध्या आपल्या व्यासपीठावरती पाहायला मिळतात. गोड व्यक्तिमत्व आहेत आणि मान्यता वॉटर सप्लाय एक फार मोठं नाव देखील आहे. त्यांचं देखील खूप खूप आभार. चला मॅचकडे वळूया. चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 5 शेवटचा अंतिम चेंडू. रोहन माळी खेळायचा प्रयत्न केला, बॅटची कडा घेतली आणि तदनंतर एक सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीनं पहिला पूर्वार्ध किंवा पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाला. आणि पहिल्या डावाचा खेळाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती 24 पाहायला मिळाल्यात. 25 धावांचं आव्हान आहे. क्वालिफायरची मॅच आहे. कुठेही जाऊ नका. कदाचित 25 धावांचं आव्हान देखील हार्ड होऊ शकतं कारण की मागच्या मॅचमध्ये 17 देखील धावा ऑलमोस्ट डिफेंड करत आले होते. त्यामुळे या 25 धावाचं आव्हान रोखलं जाईल की बनवलं जाईल ह्या ऐकवण्यासाठी तुमच्या समोर जॉईन होतील कॉम्बॉक्समध्ये तेजस झोबी. मी नुकताच सांगतोय आणि आजचा तिसऱ्या दिवसातील अंतिम मॅच आपल्या डोळ्यासमोर आहे. बघायला विसरू नका. जय बजरंग चषक 2024. बजरंग बलीच्या आशीर्वादान आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादान आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार.
यात मॅचच्या दिशेनं प्रथम सत्र आपण मोनीजी पाटील यांच्या मुखातून ऐकलं आणि मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळाली. खूप सारे मान्यवर इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळाली आहे ती म्हणजे 24 विजयाकरिता 25 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासती आहे. येणारी 24 चेंडू आणि विजयाकरिता 25 धावसंख्येची आवश्यकता पार केली जाईल का की रोखलं जाईल. आधीची मॅच जर का आपण लाभ संघाची पाहिली, जय वाघोबा लाभ संघाची जर का आपण मॅच पाहिली तर एक पॉवरफुल गोलंदाजीचा अटॅक तिथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला आहे. तोच गोलंदाजीचा अटॅक कायम ठेवला जाईल का. जे वाघोबा लाभचा विचार केला तर त्यांच्या मैदानामध्ये वाघोबा भगवंताचं स्थान आहे आणि त्या भगवंताच्या नावाने हा संघ सातत्यानं मैदानात उतरत असतो. त्याच भगवंताच्या नावानं स्पर्धासुद्धा आपल्याला लाभ नगरीमध्ये पाहायला मिळते. नेक्स्ट मंथ 25-26च्या दरम्यानसुद्धा ही स्पर्धा आपल्याला इथे मात्र 24-25-26च्या दरम्यान पाहायला मिळेल. आपल्याला इथे मात्र पाहायला मिळते. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज भावेशला आणले गेले. ऑन स्ट्राईक जय. पहिलाच बॉल यावेळेस भिरकावून दिलाय, उडवलाय गेलाय चेंडूला, पाठवलाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. सुरुवात दमदार ठोकलाय इथे मात्र ब्रँडेड चौकार 4. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. बजरंग बलीच्या आशीर्वादानं आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. क्या बात आहे. जय बजरंग चषक आणि त्याचं गीत ही आपण इथून मात्र पाहताय. चौकार पाहायला मिळालाय. पुढचा बॉल थोडंसं बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न होता पण चेंडूच बाहेर निघून गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत दर्शवलाय. एक धाव इथून मात्र अंकित होतीये. धावसंख्या 5 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचतं. विजयाकरिता अजूनही 20-20 या धावसंख्येची आवश्यकता. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहताय थोडंसं फसवलं गेलं बॅटरला पण लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव इथून मात्र अंकित होतीये. धावसंख्या एकेरी धावेने जाऊन पोहोचताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळते ती म्हणजे 6 या अंकावर. पंचही आपण पाहताय इशारा दर्शवत आहेत. गरजेचं आहे या पद्धतीनं कारण जरूर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. गोलंदाज तयार. पुढचा बॉल सरळ बॅटनं फटका इथे मात्र कन्वर्ट होतोय. सिंगल मिळते. सिंगल शिवाय काहीही मिळणार नाही आहे इथून मात्र. थेंबे थेंबे या पद्धतीने आता मात्र खेळ चालू झाला. पहिल्या वेळेस चौकार ठोकला तर असं वाटलं की कदाचित 30 लाईन धरली जाईल किंवा त्याच पद्धतीनं बॅटिंग केली जाईल पण सध्या तरी सिंगल डबललाही तितकंच महत्त्व देताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा भिरकावून दिले गेले चेंडूला. चेंडू चाललाय तरी कुठे. चेंडू सरळ निघून चाललाय श्री संतोष बामा बोई स्टँड मध्ये. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. आपण पाहताय. पुढचा बॉल पुन्हा एकदा भिरकावून देत आहेत. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा. क्या बात आहे. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचला होता. प्रयत्नांना दाद द्यावी लागेल कारण अगदी धावत तिथपर्यंत पोहोचणं आणि जेल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करणं थोडंसं कठीण असतं. सध्या तरी ते दर्शवत असताना इथून मात्र क्षेत्ररक्षक किती धावा मिळत आहेत तर या चेंडूवर इथून मात्र धावा मिळत आहेत. 2 धावफलक 13 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहत आहेत. चेंडू संपुष्टात येतील. पहिल्या षटकातील आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचत आहेत. 5 धावसंख्या 13. चा बॉल डान्स करत हा चेंडू. थोडीशी उंची खाली पाहायला मिळाली आहे चेंडूची. चेतन तिथपर्यंत पोहोचतोय. सिंगल मिळते. सिंगलशिवाय काहीही मिळणार नाहीये. षटक समाप्तीचा इशारा. षटक क्रमांक पहिले संपलंय. धावसंख्या 14. आमच्या समवेत इथे उपस्थित होत आहेत हेमंत. एक रील क्रिएशनच्या दुनियेतील राजा माणूस आहे. आपण सातत्याने पाहत आहे जेवढे रील्स क्रिएट होत आहेत सातत्यानं त्यांच्या
मनाची कल्पना, त्यांची बोटाची जादू, त्यांची क्रिएटिव्हिटी त्या रीलच्या मार्फत ते दर्शवत आहेत. ज्यांना कोणाला रील्स बनवायचे असतील त्यांनी डेफिनेटली हेमंत यांच्याशी संपर्क साधू शकता. त्यानंतर हे मैदान जे आपण पाहताय त्या मैदानाला सुशोभीकरणाचं काम कोणी केलंय? देवी आणि मंडप डेकोरेटर्स, महाराष्ट्रातील अनेकित नामांकित व्यक्तिमत्वांच्या घरी ज्यांचं डेकोरेशन सातत्याने पाहायला मिळतं. तदनंतर सर्व आमचे फ्लेक्स जे पाहत आहे नवीन भुईर अर्थातच नवीन क्रिएशनच्या मार्फत इथून मात्र आपल्याला ते पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. पुढचा बॉल पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन फटका कन्वर्ट केला गेलाय. फेकी प्रॉपरली किंवा वेगानं होणं गरजेचं होतं. चेतूनकडून ती ॲक्शन सुद्धा पाहायला मिळाली, पण बोरपाडाकरांनी मनामध्ये एक वेगळा मनसुबा कदाचित तयार ठेवलाय. अति वेगानं तिथपर्यंत पोहोचतात. एक धाव कंप्लीट केली जाईल. धावसंख्या 15 म्हणजे विजयाकरिता 17 चेंडू आणि आता मात्र 10 या धावसंख्येची आवश्यकता. कुठला संघ इथून मात्र बाजी मारताना पाहायला मिळेल, कुठला संघ टॉप 4 मध्ये जाण्याकरिता आजच्या दिवसामध्ये आपलं नाव नोंदवताना इथून मात्र पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला आकाश पाहायला मिळतोय. लाभकरांचा विचार केला तर गोलंदाजीचा अटॅक पॉवरफुल त्या टीमकडे पाहायला मिळतोय. स्विचिड व्हेरिएशन दर्शवायच्या नादामध्ये दांडी गुल करणारा हा चेंडू. विकेटचं पतन फलंदाज होते बाद. परतावा लागेल तंबूच्या असलेला. पतन होताना पाहायला मिळालंय. सध्या तरी कमबॅक आकाशने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर दर्शवलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नीरज दाखल होत असताना टीम एनआर बोरपाडा संघाच्या दिशेनं स्वतःची काळजी घेऊन आणि नीट बसायचं खेळाडू कक्षामध्ये. फक्त 11 खेळाडू असतील या गोष्टीची नोंद घ्या. हलक्या हाताने दिशा दर्शवली गेली आहे. गावस्कर सरांचं वाक्य, जेव्हा जेव्हा येईल चांगला चेंडू तेव्हा तेव्हा त्याचा सन्मान करणं हे गरजेचं आहे. आणि सध्या तरी तोच एक सन्मानपूर्वकजनक फटका स्ट्रोक इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये नीरजकडून पाहायला मिळाला. स्वतःचं खातं खुल्लं केलं गेलं. धावसंख्या एकेरी धावेच्या बढतीनं 16 म्हणजे विजयाकरिता अजूनही 9 या धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासतीये. गोलंदाज सय्या. पुढचा बॉल बॅटची कडा डीप क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. फेकी झाली आहे. कलेक्शन बिघडलं गेलं होतं. जेमे तेमे सावरलंय असं म्हणायला इथून मात्र हरकत नाही आहे. किती धावा मिळत आहेत तर एकच धाव पुनश्च एकदा मिळेल. धावसंख्या 17. आता मात्र विजयाकरिता 14 चेंडू आणि 8 धावेची आवश्यकता इथून मात्र भासती आहे. 14 चेंडू 8 धावा. एक मोठा फटका कन्वर्ट झाला तर कुठेतरी मात्र सामना लवकरात लवकर संपू शकतो. पण याच पद्धतीनं गोलंदाजी जर का चालू राहिली तर सामना दुरावला सुद्धा जाऊ शकतोय. स्ट्रोक तर झालाय कन्वर्ट. क्षेत्ररक्षक आहे, अशा ना तशा रीतीनं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे. आणि सध्या तरी स्ट्रॉंगली क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये स्वतःच्या संघाला विजयाच्या दिशेनं न्यायचं आहे. या अनुषंगानं आता मात्र क्षेत्ररक्षण खूप क्वालिटी इथे मात्र होताना पाहायला मिळतं. पुन्हा एकदा सिंगल. धावसंख्या 18. गोलंदाज सय्यार. आकाश षटकातील पुढचा चेंडू. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कार्यक्षेत्रामध्ये हे क्षेत्ररक्षण आपण पाहत आहे. षटक संपलंय. क्रमांक 2चं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं 18 म्हणजे चेंडू शेष असतील 12 आणि विजयाकरिता आवश्यकता असेल ती म्हणजे 7 धावसंख्येची. चेतनचं कौतुक करणं गरजेचं आहे. जसं षटक संपलं तसं गोलंदाजी ट्रॅकवर स्वतःहून इथे मात्र पोहोचताना पाहायला मिळाला. चला विनंती असेल चेतन आपण ट्रॅकवर व्हा रेडी.
चेंडू डिलिव्हर करण्याकरिता 12 चेंडूचा खेळ शेष राहतोय आणि विजयाकरिता आता मात्र 7 धावेची आवश्यकता. ज्या पद्धतीने संगीतामध्ये साथ असावी लागते वादकांची, त्या पद्धतीने क्रिकेटमध्ये गोलंदाजांना साथ असावी लागते क्षेत्ररक्षणाची. पाहूया ती साथ एकमेकांना देताना पाहायला मिळतील का. पहिलाच बॉल, यावेळेस फटका फसलाय. या साथ मिळतीये क्षेत्ररक्षकाची. विकेटचं होईल पतन. परतावं लागेल यावेळेस तंबूच्या आसऱ्याला. विकेटचं पतन फलंदाज बाद होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालंय. परतावं लागलं त्याला मात्र इथून तंबूच्या आसऱ्याला. गोलंदाज चेतन तयार. मृत चेंडू घोषित केला गेलाय. पंच इथून मात्र दर्शवत आहेत. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस पाहत आहे तितक्याच चाणक्य नीतीनं खेळला सुद्धा गेला. या चेंडूला सिंगल मीडिया डबाच्या प्रयत्नामध्ये जिथे होती 1 धाव तिथे मात्र देऊन बसले 2 धावा. यस 2 धावा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतील. धावफलक 2 धावेच्या बढतीनं 20-20 विजयाकरिता आता मात्र 5 या धावसंख्येची आवश्यकता येणाऱ्या या चेंडूंमध्ये पाहायला मिळते. 10 चेंडू विजयाकरिता 5 धावेची आवश्यकता. आव्हान जर बघायला गेलं तर थोडंसं जवळ येताना पाहायला मिळतं, पण तितकंही सोपं नाहीये गोलंदाजी पाहता, गोलंदाजीचा विचार करता. सिंगल मिळतीये. सिंगल शिवाय काहीही मिळणार नाहीये. क्विकली क्षेत्ररक्षण होणं अशा टाइमला गरजेचं आहे, कारण धावा एकतर आधीच कमी आहेत आणि त्यामध्ये क्षेत्ररक्षणाची तारांबळ जरा काही उडाली 1 ते 2 सेकंदाची चुकी इथे मात्र सातत्याने महागात ठरू शकते. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. पुढचा बॉल भिरकावलाय. विजयाचा शंखनाद करणारा आहे का स्ट्रोक. येस इथे मात्र एनआर बोरपाडा बी संघाचा दमखम दाखवणारा फटका. एनआर बोरपाडा बी संघाचा ब्रँड दाखवणारा हा फटका. एनआर स्पोर्ट बी संघाचा इथे मात्र क्लास दाखवणारा स्ट्रोक षटकार पाहायला मिळालाय. सामना विजयश्री ठरतोय. इथे मात्र बोरपाडा संघ जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक. टॉप 4 मध्ये